शेतीमालाला रास्त भाव मिळावा या मागणीसाठी 1979 साली शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली। शेतकरी संघटनेमार्फत गेली 30हून अधिक वर्ष विविध आंदोलनं, मेळावा, परिषदा, अधिवेशने यांच्या माध्यमातून सातत्याने या मागणीचा पाठपुरावा सुरू आहे। 1978 साली चाकणमध्ये त्यांनी कांद्याला रास्त भाव मिळावा या मागणीसाठी आंदोलन छेडलं। यापाठोपाठ शेतकरी संघटनेने पिंपळगाव बसवंतमध्ये कांद्याचं मोठं आंदोलन उभारलं। उत्पादन खर्च भरून निघेल असा भाव शेतमालाला न देणं हे सरकारचं अधिकृत धोरण असल्याच्या प्रमुख धारणेवर शेतकरी संघटनेचा सगळा लढा सुरू आहे। संघटनेने 1979 पासून शेतमालाला रास्त भाव या एककलमी कार्यक्रमासाठी कांदा, ऊस, तंबाखू, दूध, भात, कापूस ही पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची आंदोलनं आयोजित केली। शेतीच्या अर्थशास्त्राची शास्त्रशुद्ध पायाभरणी केली। शेतकऱ्यांना हजारो कोटींची कर्जमुक्ती मिळवून देण्यातही शेतकरी संघटनेचा मोठा वाटा आहे। दुर्लक्षित राहिलेला महिला वर्ग शेतकरी या नात्याने सर्वात आधी संघटित केला तोही शेतकरी संघटनेनेच। शेतकऱ्याला कष्टकरी शेतकरी या प्रतिमेतून बाहेर काढून योद्धा शेतकरी अशी नवी ओळख दिली ती शेतकरी संघटनेने। मी त्यावेळी संयुक्त राष्ट्र संघाचं जे प्लॅनिंग कमिशन आहे त्याला सेकंड डेव्हलपमेंट डिकेड म्हणजे एक वर्ष दुसरं दशक, विकासाचं दुसरं दशक, तर त्याचा सदस्य होतो। आणि सदस्य असताना मी नायजर या देशाला भेट द्यायला गेलो होतो। त्या देशामध्ये जो कम्युनिकेशन्स मिनिस्टर होता त्याच्याशी बोलताना मी त्याला असं सांगितलं की इथं मी राजधानीत आल्यानंतर मला कुठच्या जगातल्या दुसऱ्या कोणत्याही देशाच्या राजधानीत गेलो याच्यात काही मला फरक वाटत नाही, पण इथून जर का मी 25 किंवा 50 किलोमीटर पलीकडे गेलो तर तिथलं बघितलं तर सगळं काळ थांबला आहे अशी कल्पना होते। तर मी इथून बघितलं, इथून पोस्टकार्ड टाकलं तर शेजारच्या गावी काही पोचत नाही। तर त्यांनी मला सांगितलं, जोशी तुम्ही आम्हाला शेजारच्या गावी कार्ड कसं पोचवायचं याचा सल्ला देऊ नका, तुम्ही आम्हाला पॅरिसला टेलिकम्युनिकेशन कसं करता येईल। त्यावेळी दुसरा ट्रिगर असा होता की मुचकुंद दुबे यांचं नाव आपण ऐकलं असेल, ते नंतर फॉरेन सेक्रेटरी होते। ते त्यावेळी इकॉनॉमिक आणि सोशल काउन्सिलमध्ये युनायटेड नेशन्सच्या फार जोरदार भाषणं करत असत की आम्हाला तुम्ही मदत देता आहात, श्रीमंत देशांनो तुम्ही आम्हाला मदत करतात म्हणजे का उपकार नाही करताय, तुम्ही आम्हाला देणे तुमचं देणं लागतं आणि जे टर्म्स ऑफ ट्रेडमध्ये तुम्ही आमच्याकडनं काढून घेता तर तुम्ही फक्त इथं ह्या हाताने देता एवढंच आहे। तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्या देशाचे जे नेते इथं येऊन हक्काने मागून घेतात त्या लोकांची प्रत्यक्ष आपल्या देशातल्या खालच्या बाकीचे खेडेगावातले जे मागासलेले वर्ग आहेत किंवा मागासलेले विभाग आहेत त्यांच्याकडे काही लक्ष नाही आणि त्यांना जे पैसे यांच्याकडनं मिळवायचे आहेत ते आपल्या स्वतःच्या कामाकरता वापरायचे आहेत, याच्याकरता कुठेही वापरायचे नाही। त्याच्यानंतर दुसरा एक ट्रिगर गमतीशीर असा झाला, त्यावेळी माझे व्हाईस डायरेक्टर जनरल वीज म्हणून होते। त्यावेळी बांगलादेशच्या गोष्टी घडत होत्या आणि बांगलादेशमधून अफाट मोठ्या प्रमाणावरती निर्वासित येत होते आणि सगळी वर्तमानपत्र ही हिंदुस्थानातल्या दारिद्र्याच्या आणि एकूण दुःखाच्या गोष्टीने भरलेली होती। त्यावेळी मला वीज साहेब काय म्हणाले, शरद जोशी एक लक्षात ठेवा, आम्हाला तुमच्या कामाविषयी अत्यंत आदर आहे आणि तुम्ही जर इथं राहिला तरी सुद्धा कुठपर्यंत जाल हे काही मी सांगू शकत नाही, परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो की जगातला कोणताही मनुष्य त्याच्या देशातला जो सगळ्यात शेवटचा मनुष्य असतो त्याच्यापेक्षा वर कधी जाऊ शकत नाही। तर ह्या मला असं वाटतं की हा सगळ्यात महत्त्वाचा ट्रिगर झाला। याच्यापेक्षा मी किती इथं गेलो आणि अगदी तुरुंगात राहावं लागलं, काही हाल सोसायला लागले, तरी मी ह्या आनंद यात्रेमध्ये जास्त आनंदी होईन अशी जेव्हा माझी खात्री पटली तेव्हा मी तिथली नोकरी सोडून इकडे आलो। बरोबर, तर त्याच्यामध्ये फार नाटकी असं काही नाही। पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। शेतकरी संघटनेच्या विषयी आपण समजून घेतोय, सामर्थ्य आहे चळवळीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये। अर्थातच शेतकरी संघटनेची सुरुवात कशी झाली आणि या शेतकरी संघटनेचा जो प्रवास कसा झाला हे आपण एका गमतीशीर मुद्द्यामधनं समजून घेणार आहोत शरद जोशी यांच्याकडून। हे मलाही अजून आश्चर्य वाटतं। याचं कारण असं आहे की मी आता जर विचार केला तर शेतकरी नेता होण्याकरता ज्या काही पात्रता पाहिजेत
त्याच्यापैकी एकही पात्रता माझ्याकडे नव्हती. मी हिंदुस्थानात येण्याच्या आधी 20 वर्ष फ्रेंचमध्ये काम करत होतो, त्यामुळे मला मराठी भाषाही जवळजवळ येत नव्हती. इथं आल्यानंतर मराठी येत नाही एवढंच नव्हे तर सगळ्यात मोठा हँडिकॅप म्हणजे मी जोशी म्हणजे जातीने ब्राह्मण हे उघड आहे. तेव्हा ब्राह्मण मनुष्य हा कधी शेतकऱ्यांचा नेता होऊ शकत नाही. आम्ही या सुरुवातीला हा जो रस्ता आहे बामनेरचा, त्याच्या आधी हा रस्ता पुढे वांदे गावापर्यंत जातो. त्या गावामध्ये कुठेही रस्ता नव्हता आणि एका काळी परिस्थिती अशी होती की रस्त्यात चिखल इतका व्हायचा की बाळंतीणबाई जर असली तर तिला जिवंत चाकणला आणणं सुद्धा कठीण होतं. अशा वेळी त्या रस्त्याकरता आम्ही पहिलं आंदोलन म्हणजे वांद्रे ते चाकण मार्च काढला आणि त्यावेळी पहिल्यांदा चाकण मधले जे पुढारी हे म्हणाले काहून त्या ब्राह्मणाकडे येतं, कोणी 5 माणसं सुद्धा यायची नाही. आणि मग जेव्हा प्रत्यक्षामध्ये 10,000 माणसं चाकणला आली तेव्हा पहिल्यांदा मलाही थोडा आत्मविश्वास आला की आपण जो लोकांना पटत असो नसो, आपण जोपर्यंत आपल्याला जे अनुभव आहे तो आपण सांगतो तोपर्यंत त्यांच्या डोळ्यासमोर खरं ते चित्त उभं राहतं. आणि मी माझ्यामध्ये आणि बाकीच्या नेत्यांमध्ये काय फरक झाला हे जर सांगायचं झालं तर एका वाक्यात असं सांगेन की मी आंबेठाणला शेती केल्यानंतर शेतीवरती माझं पोट ठेवलं. माझ्याकडे हिंदुस्थानात एकही असा नेता नाही की ज्याचं पोट शेतीवरती होतं. आणि त्यामुळे मी सांगितलेलं जे काही शेतकऱ्यांना साध्या भाषेत सांगितलं त्यावेळी मला विशेष भाषा येत नव्हती, अलंकृत भाषा तर येतच नव्हती. ते त्यांना मी जेव्हा जेव्हा सांगितलं ते त्यांना पटत गेलं. आणि त्याच्यानंतर माझा एक आणखी उपयोग असा, आणखी फायदा झाला तो असा की मी एका काळी वेगवेगळ्या निमित्ताने संख्याशास्त्र, अर्थशास्त्र, इंग्रजी, फ्रेंच अशा वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास केला. असा मनुष्य त्यांना भेटल्यानंतर त्यांनाही असं कौतुक वाटलं काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळं आहे म्हटल्यानंतर त्यांचं एक उदाहरण मला आठवतं. सटाण्याच्या अधिवेशनामध्ये असं स्टेज होतं आणि त्या स्टेजवरती मी बसलो होतो आणि त्यावेळी आमच्या संबंध आंदोलनाविषयी इतकं कौतुक होतं की कलकत्त्याहून आणि दिल्लीहून लोक तिथं आलेले होते आणि ते मला प्रश्न विचारत होते आणि मी त्यांना उत्तर देत होतो आणि सगळा आमचा संवाद हा इंग्रजीत चालला होता. आणि मला शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर असं दिसलं की आपला नेता इंग्रजीमध्ये या लोकांना एवढं उत्तर देतोय, किती कौतुक आहे. त्यामुळे माझ्याकडे भाषा नाही, मी जातीने त्यांच्या जातीचा नाही, माझ्याकडे शेतकरी म्हणून मी मुळामध्ये शेतकरी म्हणून जन्मलेला नाही, माझ्याकडे शेतकरी म्हणून जमीन नाही. आणि तरी सुद्धा शेतकऱ्यांनी मला जे मानलं त्याचं प्रमुख कारण मी माझं पोट शेतीवर ठेवलं. एका शेतकऱ्यांनी 90,000 उचलले होते तरीही बँकेने त्याच्यावर 18,50,000 बाकी काढली आणि त्याची जमीन लिलावाला काढली. तो लिलाव आम्ही उधळून लावला. नवा अर्थवादी सिद्धांत आहे की शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळाला तर गावातली गरिबी जाईल, धंद्यातली गरिबी जाईल आणि पर्यायाने देशातली गरिबी जाईल. हा शेती अर्थशास्त्राचा शरद जोशींनी मांडलेला नवा सिद्धांत आम्हाला पटला आणि मग आम्ही 10 नोव्हेंबरच्या आंदोलनापासून शेतकरी संघटनेला जोडलं गेलो. सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत संपूर्ण गावाचे रस्ते अडवण्याचा काम केवळ शेतकरी संघटनेच्या खंद्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी केला. बैलगाड्या घेऊन येऊन संपूर्ण रस्ते अडवून संध्याकाळपर्यंत बसले. जणू काही मिलिटरीचा हुकूम तरी एक वेळ कमी पडेल तसा हुकूम आदरणीय शरद जोशींनी आंदोलन जाहीर केल्याबरोबर लोक यायचे. सबसिडी नकोच आहे, कारण सबसिडी नको याचं आर्ग्युमेंट अगदी वेगळं आहे. शेतकरी एक दाणा पिळून त्याचे 1000 दाणे तयार करतो, त्याला सबसिडी देण्या इतका मोठा कोण आहे? जो तुमचा अंबानी ज्याच्या कारखान्यामध्ये 1 किलो लोखंड घातलं तर 2 किलो सुद्धा निघत नाही, तो शेतकऱ्याला मदत करणार. त्यामुळे पहिल्यांदा शेतकऱ्याला स्वातंत्र्याची गरज आहे. त्याला बाजारपेठेचं स्वातंत्र्य द्या, तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य द्या आणि ही 2 स्वातंत्र्य दिल्यानंतर त्याला कोणत्याही तऱ्हेच्या मदतीची सबसिडीची गरज नाही. हा अगदी सिद्धांत मान. प्रत्येक ठिकाणी जे सरोवर तयार होतात, रिझर्व्हर तयार होतात, त्यांच्या कपॅसिटीचा हिशोब चुकलेला असतो आणि ती चुकवण्यापासून ऊसाच्या शेतीचं राजकारण चालू होतं. आणि मग जेव्हा धरणामध्ये पाणी नसतं, लोकांना आवश्यकता असते आणि जेव्हा धरणामध्ये पाणी असतं तेव्हा कुणाला पाणी नको असतं, हे विडील सोडवण्याकरता ऊसाचा जन्म. त्यामुळे
पहिल्यांदा कारखानदार ठरवायचा, मग आमदार ठरणार, मग कारखानदार ठरणार, आणि मग नंतर ऊसाची शेती कुठं आणि कशी करायची आणि त्याच्याकरता पाणी कुठून आणायचं याचा विचार नंतर.